वारकरी संप्रदायातला महान ग्रंथ तुकाराम गाथा याचे उद्गार जरी संत तुकाराम महाराजांचे असले तरी ते शब्दशः आणि लिखित स्वरूपात उतरवणारे संताजी जगनाडे महाराज यांच्याबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर इसवी सन 1624 आणि 25 डिसेंबर 1688 साली मृत्यू झालेला आहे। हे संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंग संग्रहाचे अर्थात तुकाराम गाथेचे लेखनिक होते। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात चाकण गावी त्यांचा जन्म झाला। हे तर खरे त्यांचे आजोळ होते। त्यांच्या वडिलांचे नाव विठोबा आणि आईचे नाव मथाबाई होते। त्यांचे वास्तव्य खरे चाकणलाच होते, परंतु शेवटच्या कालखंडात त्यांचे वास्तव्य सुदुंबरे येथे असल्याचे सांगितले जाते। त्यांचं बालपण म्हणजे संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे आजोबा भिवा आणि आई वडील विठोबा जगनाडे व मथाबाई हे परम विठ्ठल भक्त होते। त्यामुळे संतांजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले। तेल्याचे घर असल्यामुळे मुलांना हिशोब करता येणं गरजेचंच होतं। त्यामुळे संतांजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते। घरची परिस्थिती चांगली होती, त्यामुळे संतांजी महाराजांना कसली कमी पडली नाही। संतांजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले होते। संतांजींच्या आई चक्रेश्वराच्या मंदिरात नेहमी जात असत। त्यांचा नित्यनियम कधी चुकला नाही। आई बरोबर छोटे संतांजीही मंदिरात दर्शनासाठी जात असत। असेच एक दिवस संताजी महाराज आणि त्यांच्या आई चक्रेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी चालल्या होत्या। रस्त्यातच एक भिकारी बसलेला होता। त्याला खूप भूक लागली होती। येणाऱ्या जाणाऱ्यांकडे तो जीवाच्या आकांताने खाण्यासाठी काहीतरी मागत होता आणि अगदी त्याच वेळेला संतांजी आणि त्यांच्या आई तेथून जात होत्या। आईच्या हातात श्री चक्रेश्वरास नैवेद्य दाखवण्यासाठी आणलेलं ताट होतं। याच परिस्थितीत तो भिकारी म्हणत होता, मला खूप भूक लागलीये, काहीतरी द्या। त्या गरीब आजोबाकडे पाहून संताजी म्हणाले, थांब आई। संतांजींनी आईच्या हातातील ताट घेतलं आणि त्या गरीब भिकाऱ्याकडे वळले व त्याच्याकडे जाऊन त्यांना म्हणाले, हे घ्या, तुम्हाला खूप भूक लागली आहे का? तो गरीब भिकारी त्यांच्याकडे पाहतच होय म्हणाला आणि मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी द्या। संतांजींनी आपल्या आईकडे वळताच आईला म्हणालं, पाहिलंस आई, आपण जर हे अन्न त्याला दिलं नसतं तर कदाचित त्याचे आज प्राणही गेले असते। संतांजीच्या आई संतांजींकडे पाहतच राहिल्या आणि म्हणाल्या, अरे काय हा वेडेपणा करतोयस? तू हे ताट त्यांना खायला दिलं, आता मी देवळात काय घेऊन जाऊ? त्यावर संताजी म्हणाले, आई, आपण यांना जेवण तर दिलं, नेहमी तूच सांगतेस ना, ज्यांना अन्नाची प्रथम गरज असते त्यांना ते देणं हीच ईश्वर भक्ती असते। आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता। आई हसतच म्हणाली, अरे तू सुद्धा काही खाल्लं नाहीस? त्यावर संताजी म्हणाले, आई, तू त्यांना जेवण करताना पाहिलंस, त्यांनी आपलं दिलेलं अन्न खूप आवडीनं खाल्लं आणि आपल्याकडे समाधानानं पाहिलं, यातच माझं पोट भरलं। संतांजींना कीर्तनाला भजनाला जाण्याची सवय लागली। कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक झाले। इतर संतांनी जसे संत सेना न्हावी यांनी आपल्या धंद्यावरून जातीवाचक अभंग लिहून मार्मिक समाज प्रबोधन केले। 1660 साली जेव्हा शाहिस्ते खानाने चाकणला वेढा दिला तेव्हा संत तुकाराम महाराजांच्या गाथा भर पावसात छातीशी घट्ट पकडून सुदुंबरे येथे सुरक्षित पोहोचविल्या होत्या। तसेच पुन्हा 1672ला दिलेर खानाने चाकणला वेढा दिला, त्यावेळेस त्यांनी ह्याच गाथा तळेगाव येथे सुरक्षित पोहोचविल्या होत्या। यावर इतिहासकार राजवाडे यांनी उल्लेख केला आहे की होता संतूचा माथा म्हणून वाचली तुकोबाची गाथा। संताजी महाराज यांचे तत्वज्ञान आणि आध्यात्मिक शंकर दीपिका आणि तैल सिंधू हे ग्रंथ लिखित आहे। यांचा विवाह संताजींचं शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झालेले होते आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरुवात केली। त्या काळी बालविवाहाची प्रथा होती, त्यामुळे संताजी महाराजांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षीच खेड येथील कहाणे कुटुंबातील यमुनाबाईशी झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले। त्याचबरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनालाही जात असत। त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते। गुरुभेट त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालूच होते। तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण देशात पसरली होती। असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी चाकण येथे चक्रेश्वराच्या मंदिरात कीर्तनासाठी आले होते। त्यांची कीर्तने ऐकून संतांजीवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला। तेव्हा तुकारामांनी संतांजींना समजावून सांगितले की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज हे संत तुकारामांच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले।
संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. गाथाचे पुनर्लेखन. संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकावर प्रभाव वाढत जात होता तो त्या काळातील काही वेद शास्त्री लोकांना सहन होत नव्हता. त्यांनी तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराज आणि त्यांचे सहकारी टाळकरी यांच्या मुखोद्गत होते, म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले आणि 13व्या दिवशी संत तुकाराम महाराजांना पुन्हा सोपविले. इहलोकाचा त्याग. संत तुकाराम महाराज आणि संत जनताजी जगनाडे महाराज हे देहूजवळील भंडारा डोंगरावर गायी चारण्यासाठी जात असे. तेव्हा संत तुकाराम महाराज त्यांच्या वचनात गुंतले होते. शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजींना दिले होते. परंतु ते संत संताजी जगनाडे यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. जेव्हा संत संताजी यांचे देहावसान झाले तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते. त्यांचा चेहरा वरच राहत होता. चारिता गोधन माझे गुंतले वचन, आम्हा येणे झाले एका तेलिया कारणे. 3 मुठी मृतिका देख तेव्हा लोपविले मुख, आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी 3 मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला. रामकृष्ण हरी.